नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता ठरलं तर या मालिकेमध्ये आपण असं बघत आलो, रुद्र आणि गिरीजा यांचं लग्न अर्जुन सायलीने पार पाडलेलं असतं. आता लग्न पार पडत असताना मात्र आता सायलीसमोर बाबूचं एखादं भयानक सत्य आलेले असते. कारण जो काही आता हा देवीआईचा भक्त आहे बाबू, तर त्या बाबूचं मात्र आता हे सगळं काही कारस्थान सायलीने ओळखलेलं असतं. म्हणून ती अर्जुनला घाईने आता सांगायला गेलेली असते. कारण अर्जुन आता तिच्याकडे आलेला असतो की सायली कुठे गेली असेल. परंतु त्याच वेळेस सायली ही बाहेर त्या बाबूला पाहते आणि बाबू सायलीला पाहतो. तेव्हा मात्र आता सायली ही जोरात ओरडते की अर्जुन सर, बाबू. आता बाबू म्हटल्यानंतर मात्र अर्जुन धावतच बाबूचा पाठलाग करत बाबूच्या मागे निघलेला असतो आणि बाबू तेथून आता पळ काढत असतो. आता पळत असताना मात्र आता अर्जुन त्याचा पाठलाग करत जातो, पण शेवटी बाबूला पकडतो आणि बाबू मात्र कुणाचं नाव घेतो. त्यासाठी मात्र आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मित्रांनो, आता हे बघा, प्रियाने मात्र आता अर्जुन सारखा नक्की काहीतरी शोधतोय, म्हणजे नक्की महिपत येतेच आहे आणि अर्जुन त्याच्या मागावर आहे. आता काही झाले तरी आपल्याला नागराजला ही बातमी द्यावीच लागेल. म्हणून प्रिया घाईने नागराजला फोन करते आणि महिपत इकडे तुळजापूरला आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे या, मी तुमची वाट पाहते. म्हणून आता प्रियाने नागराजला तेथे बोलावून घेतलेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे अर्जुनने मात्र आता ह्या बाबूला पकडलेलं असतं. कारण आता महिपत तर इतका आता पेटून उठलेला असतो. कारण महिपतला आता साक्षीचा कॉल आलेला असतो. साक्षीचा आत्तापर्यंत कॉन्टॅक्ट त्याचा काही झालेला नसतो, म्हणून तो आता रेंज मिळवत साक्षीशी कॉल करतो. परंतु साक्षीने मात्र आता महिपतला जे सत्य सांगितलेलं आहे की आता जो काही हा मला फसवतो समर, हा समर नसून मात्र हा एक आता अस्मिताचा नवरा आहे, म्हणजे अस्मिता देशमुख. कारण आत्तापर्यंत त्याने मला इतकं काही फसवलं, मी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु अण्णा हे बघा, तुम्हाला लवकरात लवकर इकडे यावं लागेल आता, नाहीतर मी जीव देईल. कारण त्याने जे काही माझ्याशी खोटं वागणूक केलेली आहे त्या समरला मी सोडणार नाही. तो समर नसून आता हा सचिन आहे आणि त्या अस्मिताचा नवरा. त्या सचिन दीक्षितला मी नाही सोडणार. काही झाले तरी आता जे काही त्याने माझ्याबरोबर प्रेमाचं खोटं नाटक केलं आणि मला फसवलं, त्यामुळे मी त्याला सोडणार नाही. त्यावर आता लगेच महिपत तिला म्हणत असतो की हे बघ, तू काही घाबरू नको, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येणार आहे. कितीही पोलिसांनी माझा पाठलाग केला तरीसुद्धा काही हरकत नाही. परंतु अर्जुनला माहिती असतं, कारण आता महिपत येते याच बिळात लपून बसलेला आहे. त्यानंतर मात्र आता इकडे अर्जुन पाठलाग करत आता ह्या बाबूला पकडतो आणि त्याच वेळेस आता नागराज तेथे आलेला असतो. आता नागराजच्या नेमकं ऐनवेळी समोर येतो आणि प्रियाही इकडून अलीकडून असते. प्रियासुद्धा आता जायला निघलेली असते, परंतु आता महिपत आणि प्रिया ह्या दोघांना मात्र एकत्र पाहिल्यानंतर आता बाबूला संशय आलेला असतो. कारण आता महिपतसुद्धा इथे आहे हे बाबूला माहिती असतं. म्हणून आता नागराज ऐनवेळेस प्रियाजवळ येतो आणि प्रियाजवळ आल्यानंतर आता अर्जुनने इकडून ह्या बाबूची गचंडी धरलेली असते आणि त्याच वेळेस आता बाबू नागेश्वरचं नाव घेतो. नागेश्वरकडे बोट दाखवतो की ह्या माणसाने महिपतला सुपारी दिली होती आणि महिपतने मला आता त्या गाडीचं ॲक्सिडेंट करण्यासाठी सांगितले होते. हे बाबू सर्व काही सत्य मात्र अर्जुनला सांगतो. आता नागेश्वरचा यामध्ये हात आहे हे समजल्यानंतर मात्र आता अर्जुनला खूप मोठा एक धक्का बसतो. म्हणजे आता घरचाच भेदी आता ह्या घरच्यावर डाऊन्स मारायला निघाला होता. म्हणजे हा ॲक्सिडेंट नागेश्वरने सुपारी दिल्यानंतर महिपतने घडून आणला आणि तो पण बाबूच्या ट्रकने. हे सर्व काही आता अर्जुनच्या लक्षात येते आणि जाता जाता बाबू मात्र अर्जुनला एक निशाणी देऊन जातो. कारण जेव्हा त्याने सायलीला पाहिलेलं असतं, तर आता ही तीच मुलगी आहे ज्याच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट मी घडून आणला. कारण बाबूला तर देवीआईचा भक्त असल्यामुळे आता नक्की काय होणार आहे सगळं काही समजत असते. म्हणून तो आता अर्जुनला हे सांगून जातो की अरे, जिच्याबरोबर तुझं लग्न झालेलं आहे तीच तुझी तन्वी आहे. आता हे सत्य समजल्यानंतर आता अर्जुनला आनंद तर होतोच, परंतु नागराजने हे इतकं मोठं कारस्थान घडून का आणलं, का तो रविराज काकांच्या सिनियरच्या म्हणजे मारण्याच्या अगदी वाट पाहून होतात, म्हणून त्याने सुपारी दिली होती. आता हे सत्य समजल्यानंतर अर्जुनला आता इतका म्हणजे राग आलेला असतो आणि डायरेक्ट तो नागराजची येऊन गचंडी धरतो. तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही काय करतात.
नेमकं असं बाबूने तुम्हाला काय सांगितलं? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ सायली, जे काही आता ही ॲक्सिडेंट करण्याची सुपारी आहे तर ती मात्र ह्या नागोबाने दिली होती आणि हा नागोबा महिपतचा माणूस आहे, कारण त्याने महिपतला सुपारी दिली होती. आता मात्र महिपतच आपल्याला सगळं काही खरं सांगू शकतो आणि आता महिपतला कबूल करावंच लागेल. नागेश्वर खूप पूर्णपणे घाबरून जातो. अर्जुनने आता नागेश्वरची गचंडी धरलेली असते आणि प्रिया तर खूपच घाबरते. प्रियाला असं वाटतं की आता मात्र आपलं काही खरं नाही, आपल्याला इथून घाईने निघावं लागेल. आता नागोबा पकडला म्हणजे महिपत नक्की पकडला जाईल. त्यानंतर मात्र आता प्रिया घाईने अगदी त्या आउट हाऊसकडे आलेली असते. आता त्या आउट हाऊसमध्ये ती डोकावून पाहत असते की महिपत इथेच कुठेतरी आहे आणि नागोबा तर आता पकडला गेला, महिपतलाही सांगावं लागेल. आणि जर महिपत पकडला गेला तर मात्र अवघड आहे. आता महिपतला इथून वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल. म्हणून प्रिया घाईने आउट हाऊसकडे येते आणि ह्या महिपतला फोन करण्याचा खूप प्रयत्न करते. महिपत आतमध्ये असतो कारण तो साक्षीशी बोलत असतो. एकतर महिपतला आता या असं होतं की त्या समर दीक्षितला मी कधी मारेल, आपल्या मुलीला फसवतोय, म्हणून आता तो साक्षीशी बोलत असतो. साक्षीला म्हणतो की हे बघ बेटा, तू काही काळजी नको करू, मी लवकरात लवकर तिकडे येतो, कारण आता येथील लग्न समारंभाचा कार्यक्रम तर आता पूर्णपणे हा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नागेश्वरच मला आता काहीतरी येथून काढण्याची तयारी करेल. आता त्याचा जे काही त्याच्या मागे लग्न वगैरे होते ते पूर्ण झाले, मग आता नक्की तुम्हाला बाहेर काढेलच. त्यानंतर मात्र आता इकडे नागेश्वरला पकडल्यानंतर नागेश्वर तर पूर्णपणे आता हादरलेला असतो आणि त्याहून प्रिया घाईने आता महिपतला दरवाजा वाजवते. परंतु आता महिपत पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. नक्की दरवाजा कोण वाजवते, इथे यावेळेस कोण आलं असेल? महिपत आता लगेच दाढी वगैरे लावतो आणि परत आपला जो काही अवतार आहे तो चेंज करून घेतो. तेव्हा आता प्रिया म्हणत असते की हा महिपत काय इथे लपला असेल आणि त्याने म्हणजे मला सुद्धा ओळखलं नाही. मी त्याला इतका आवाज देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस आता तिथे अर्जुन नागोबाला घेऊन आलेला असतो आणि नागोबाला त्याने पकडलेलं असतं. आता मात्र प्रिया तिथून अगदी पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. नागराज म्हणत असतो की हे बघ प्रिया, अगं तू पळू नकोस, अगं मला अर्जुनने पकडलेला आहे, तू त्याला सर्व काही खरं सांग. प्रिया मात्र काही सांगायला तयार नसते. प्रिया आता स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला असं वाटतं की आता नागोबा पकडला गेला मग आपण सुद्धा पकडलो जाईल. तेव्हा आता नागराज लगेच म्हणून जातो की अरे, ही प्रिया आहे तर ती खोटी तन्वी आहे आणि जी काही सायली आहे तर ती खरी तन्वी आहे, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट सांग. अरे, तू कुणाच्या सांगण्यावरून मात्र रविराज काकांना त्यांच्या गाडीचा अपघात करायला सांगितले होते? नागराज मात्र काही कबूल व्हायला तयार नसतो, परंतु अर्जुनने त्याची गचंडी धरून आता तो म्हणतो की जेव्हा मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल तेव्हा मात्र आता तू खरं काय आहे ते कबूल करशील. नागराज खूपच घाबरतो. नागराज काही सांगायला तयार नसतो. नागराज म्हणतो की प्रियाने मला सांगितले की महिपत इकडे लपलेला आहे, म्हणून मी इकडे आलो होतो, माझी यात काही चूक नाही. तेव्हा आता अर्जुन त्याला विचारतो की अरे, तू इकडे महिपतला भेटायला का आला होता? महिपत आणि तुझा संबंध काय आहे? तेव्हा आता नागराज पूर्णपणे जे काही आहे ते खोटं बोलून जातो आणि आता अर्जुन बरोबर पकडतो. त्यानंतर मात्र आता सायली, आता अर्जुनच्या हे लक्षात आलेलं असतं की सायलीच आपली तन्वी आहे, म्हणजे आता रविराज काका आणि प्रतिमातेची मुलगी सायली आहे. अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो. अर्जुन आता इतका खुश असतो. आता मात्र तो नागराजला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि धावतच सायलीकडे येतो. सायलीच्या पायावरती जे काही जन्मखून आहे तर ती पाहतो. त्याला इतका आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो की सायली, तूच माझी तन्वी आहे. आता मात्र अर्जुन आणि सायली या दोघांना इतका आनंद होतो. सायली म्हणते की आत्तापर्यंत अर्जुन सर, त्या अपघाताबद्दल मला जे काही आठवत होते, जो काही त्रास होत होता, तर खरंच यामुळेच होत होता, म्हणजे मला तो अपघात एकदम पूर्णपणे कळत होता. आता मात्र सायलीला इतका आनंद होतो आणि सायली अर्जुनला असं वाटतं की आता ही आनंदाची खरं म्हणजे जी बातमी आहे ती आपण घरी कधी सांगेल. आता कल्पना तर तेथेच असते. कल्पनाला मात्र आता हे सर्व समजल्यानंतर खूपच आनंद होतो. आता कल्पना म्हणते की आपल्याला घाईने आता निघावं लागेल. आता बाबूने आपल्याला सर्व काही सांगितले, मग बाबूच आता जे काही खरं आहे तर ते साक्ष देईन आणि सगळ्यांच्या समोर आता नागराजचं सत्य येईल आणि महिपत आणि नागराज पकडले जातील. आणि त्याच वेळेस तेथून प्रियाने मात्र
पळ काढलेला असतो. तर सायली म्हणते की प्रिया खोटं बोलत होती, तीच तन्वी आहे असं दाखवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण आज मात्र मला सगळं काही समजलेलं आहे. तेव्हा आता सायलीच्या पायावरची जी तुळशीपत्राची खूण आहे ती बघून आता सगळ्यांची खात्री पटलेली असते. आणि आता रुद्र आणि गिरिजा या दोघांचा निरोप घेऊन सायली आणि अर्जुन घरी जायला निघतात. नागराजला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि इकडे आता नागेश्वरला टेन्शन येते. नागेश्वर म्हणत असतो की आता मात्र ह्या मैपतला इथून बाहेर कसं काढायचं. आता हे अर्जुन तर आता इथेच आहे आणि आता ते गेल्या गेल्या मैपतला आपल्याला बाहेर काढावे लागेल. इकडे साक्षीला तर खूप टेन्शन येते की अण्णा कधी येतील, कारण सचिन आणि अस्मितेचा फोटो पाहून आता तिचे पूर्णपणे होश म्हणजे बदललेले असतात. नक्की अण्णा कधी येतील आणि या सचिनचा कधी मी गळा दाबेल असे तिला झालेले असते, म्हणून ती आता अण्णा येण्याची वाट पाहत असते. त्यानंतर मात्र आता इकडे हा सचिन आहे तर तो साक्षीला भेटायला यायला निघतो, कारण आता डोहाळ्याचा कार्यक्रम झालेला असतो आणि आता साक्षी इतकी भडकलेली असते की जेव्हा कधी आता हा सचिन येईल आणि मी त्याला अगदी त्याची गचंडी धरून त्याला हा जा विचारेल, तेव्हा आता साक्षीची पूर्णपणे आता ती अशी चवताळलेली असते की काय करू आणि काय नाही. आणि सचिन मात्र ऐनवेळी साक्षीला भेटायला तेथे रूमवर यायला निघलेला असतो. आता मात्र सचिनला मध्येच एक फोन येतो अर्जुनचा फोन आल्यानंतर आता सचिन फोन घेतो आणि म्हणतो की अर्जुन बोल रे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ जीजू, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही आज घरी येत आहोत आणि हे बघा अस्मिता ताईला आता आम्हाला सरप्राईज द्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही घरीच थांबा. म्हणून ऐनवेळी सचिन आता साक्षीकडे जाण्याचं कॅन्सल करतो आणि साक्षीला तो एक फोन करतो. साक्षी मात्र आता फोनवर सचिनची व्यवस्थित बोलते, कारण सचिन केव्हा इकडे येईल आणि केव्हा मी त्याची गचंडी धरेल असे तिला झालेलं असतं. तेव्हा मित्रांनो आता नागराजला ह्या जे काही आता बाबू आहे तर बाबूने ऐनवेळेस नागराजचं नाव घेऊन सगळा काही गेम पलटवलेला असतो आणि नागराज शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडलेला असतो आणि अर्जुनने ते पकडून दिलेलं असतं. परंतु आता महिपत ह्या सापळेतून आता सटकतो की काय आणि महिपत सटकल्यानंतर अर्जुन हा महिपतला कसा पकडतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.